आजच्या लेक्चरमध्ये आपण इक्वेशन हे वन शॉट मध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता इक्वेशन ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो समीकरण है ना. तर हे समीकरण साठी आपल्याला बेसिक काय पाहिजे माहिती का. फक्त आपल्याला ऍडिशन बेरीज असेल, सबट्रॅक्शन वजाबाकी, मल्टिप्लिकेशन गुणाकार आणि डिव्हिजन भागाकार या 4 क्रिया जर येत असतील तर त्याच चार क्रिया ज्या आहेत हे आपल्याला काय करायचं आहे समीकरण म्हणजे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये शिकायचं आहे. आता एक उदाहरण घेऊ आपण. उदाहरण घेत असताना सपोज मी इथे लिहितो ऍडिशन ऑफ वन नंबर and 3. ओके. ऍडिशनला आणखीन एक शब्द आहे सम. सम म्हणजे काय बेरीज. तर आपल्याला काय करायचं आहे कशाची बेरीज करायची आहे वन नंबर अँड 3. आता मला सांगा आपल्याला दोन संख्यांची बेरीज सांगितलेली आहे परंतु एक संख्या जी आहे तिची व्हॅल्यू आपल्याला सांगितली का नाही. पण दुसरी जी संख्या आहे त्याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे काय आहे 3. किती आहे 3. म्हणजे एक संख्या आणि 3 यांची आपल्याला काय करायची बेरीज लिहायची आहे. मग ही बेरीज लिहिताना आपण जो वन नंबर इथे आपल्याला या ठिकाणी गृहीत धरायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक इंग्रजी अक्षर. आता अंक कोणता आहे माहिती आहे का आपल्याला नाही. मग आता अंक माहित नाही तर त्यासाठी काहीतरी मानावं लागेल. मग ते मांडण्यासाठी आपण काय करायचं इंग्रजी बाराखडीतलं स्मॉल लेटर्स वापरायचे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त वेळेस जे अक्षर वापरलं जातं ते कोणतं असतं एक्स. यामध्ये तुम्ही एम पी वाय अशी कोणतीही अक्षरं तुम्ही वापरू शकता. असं नाही की समीकरणामध्ये एक्सच वापरायला पाहिजे असं काही हट्ट आहे का नाही. परंतु जास्तीत जास्त तुम्ही सिलेबस मध्ये पाहिलं तर तिथं कोणतं इंग्रजी अक्षर वापरलेलं आहे एक्स. आणि म्हणून हे जे ऍडिशन ऑफ वन नंबर अँड एक्स तर हे कसं करावं आपल्याला एक्स प्लस 3. त्याला आपण एक्स प्लस 3 हा लक्षात. आता सेकंड चॉईस जे आहे पहा इथं मी लिहितो डिफरन्स बिटवीन 5 and 1 नंबर. म्हणजे काय सांगितलं मी की आपल्याला 5 आणि 1 संख्या यामधला काय लिहायचं आहे फरक. डिफरन्स जिथं शब्द असतो तिथं आपण जनरली काय करत असतो सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे काय करत असतो वजाबाकी. इथे जर पाहिलं आपण इथे सुद्धा काय झालेलं बरं एक अंक आहे 5 आणि दुसरा जो अंक आहे तो दिलेला आहे का नाही. फक्त सांगितलंय की एक संख्या आहे. मग त्या एक संख्येला आपण यावेळेस काय कन्सिडर करू यम. चालतं एक्स्ट्रा आहे तुम्ही इथं यम पण म्हणू शकता कारण इथं तशी काही कंडिशन दिलेली नाही. पण इथं फरक काय आहे की डिफरन्स बिटवीन 5 and 1 नंबर म्हणजे 5 आणि 1 संख्या यामधला काय लिहायचं आपल्याला फरक लिहायचा आहे. आणि म्हणून 5 मायनस एम लिहा ए लिहा सगळ्या मी जे आहे ती कोणती टर्म वापरायलो एक्स. म्हणून इथे सुद्धा मी काय लिहिणार 5 मायनस एक्स. येते लक्षात. आता गुणाकार स्वरूपात कसं येईल बरं पहा 5 टाइम्स ऑफ 1 नंबर. काय सांगितलं तुम्ही 5 टाइम्स ऑफ 1 नंबर म्हणजे एका संख्येची काय गेलो आपण 5 पट गेलो. एका संख्येची काय गेलो 5 पट. मग ती एक संख्या काय मानलेली आपण एक्स मानलेली आहे आणि त्याची किती टाइम्स घ्यायचं 5 टाइम्स. पहा टाइम्स म्हणजे काय गुणाकार. टाइम्स म्हणजे काय पहा जसं इथं ऍडिशन किंवा समेशन याचा अर्थ काय सांगितलं मी बेरीज. डिफरन्सचा अर्थ काय सांगितला सबट्रॅक्शन वजाबाकी. तसंच टाइम्स याचा अर्थ काय आहे मल्टिप्लिकेशन किंवा तितक्या पटीनं. बरोबर. 5 टाइम्स ऑफ 1 नंबर
वन नंबरला x म्हणलं म्हणून त्याची 5 टाइम्स काय असेल 5x येते लक्षात. तर अशा पद्धतीनं आणि राहिलं भागाकार संदर्भात. तर भागाकार संदर्भात काय लिहू शकतो आपण भागाकार संदर्भात आपण लिहिणार हाफ ऑफ वन नंबर. हाफ ऑफ वन नंबर म्हणजे काय एका संख्येचा अर्धा भाग. अर्धा म्हणजे काय असं अर्ध्याचा अर्थ काय अर्धे करण्यासाठी आपण कितीने भागतो 2 ने भागतो बरोबर आहे का. एक संख्या आहे तिचा आपल्याला अर्धा भाग घ्यायचा असेल तर त्या संख्येला कितीने भागणार 2 ने. 2 ने भागणे म्हणजेच काय ती संख्या अंशामध्ये लिहायची आणि 2 कुठे लिहायचं आपल्याला छेदामध्ये. आणि म्हणून ती संख्या x असेल आणि तिला जर आपण कितीने भागितलं 2 ने जर भागितलं तर याचा अर्थ त्या संख्येचा आपण काय घेतलं हाफ. काय घेतलं आपण त्याचा हाफ. क्वार्टर जर असेल तर x/4 है ना. क्वार्टर म्हणजे 1/4 भाग जर असेल तर अशा वेळेस कितीने भाग घेतो आपण 4 न. 1/3 असेल तर 3 न. 1/3 जर असेल पण इथं कोणता होता हाफ. हाफ ऑफ वन नंबर म्हणजे याचा अर्थ एक नंबरचा हाफ घ्यायचा म्हणजे त्याला कशाला भागायचं आपल्याला 2 न भाग. म्हणजे त्याचे आपण अर्धा भाग गेलो म्हणजे एकाचे 2 समान भाग करायलो. क्लिअर. तर हे अशा पद्धतीचं x हे जे आहे तर हे जे तुम्हाला इथं आपण एक्झाम्पल घेतले हे एक्झाम्पल का घेतले बरं कारण हे जर समजले तर तुम्हाला इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील त्यांच्या किमती काढता येईल. जसं की पहा सेकंड राऊंड मध्ये आपण काय करू पहा आपला कोणता राऊंड झाला बरं तशी फर्स्ट राऊंड. कोणता राऊंड झाला फर्स्ट राऊंड. फर्स्ट राऊंड त्याला आपण नाव देऊ ए राऊंड. काय नाव देऊ ए. आता आपण सेकंड राऊंड कडे आलेलो आहे. सेकंड राऊंडला आपण काय नाव देऊ बी. आता बी राऊंड मध्ये आपण काय करणार आपण ऍडिशन सबट्रॅक्शन त्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन शिकणार. ठीक आहे. आता यामध्ये काय करायचं आपल्याला एक सिंपल मेथड अगोदर समजून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला कळेल की इक्वेशन मध्ये काय होतं. ओके. पहा आता पहिलं गणित घेतो मी x+4 बरोबर = 9 घेतलं हे गणित मी. आता इथं काय करायचं आपल्याला माहिती आहे का की लेफ्ट हँड साइडला फक्त मला x ठेवायचा. लेफ्ट साइडला काय ठेवायचं मला x ठेवायचा आहे. मग इथं काय करायचं मी की हे जे +4 आहे त्याला कमी कोण करू शकतं बरं -4. +4 ला कोण कमी करू शकतात -4. मग -4 फक्त इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला करायचे का नाही तर ते राईट हँड साइडला सुद्धा करायचे. म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण किती वजा केले 4 वजा केले. 4 का वजा केले बरं कारण आपल्याला समीकरणाच्या डाव्या बाजूला कोण पाहिजे x. कोण पाहिजे फक्त x पाहिजे. मग इथं +4 -4 कॅन्सल झाले. शिल्लक काय राहील x = 9 - 4 आणि x आन्सर किती येतं 5. क्लिअर. सेकंड गणित घेऊ आपण. ते घेऊ आपण कशा संदर्भात वजाबाकी संदर्भात. सपोज x - 5 = 3 असं गणित आहे आपल्याकडे. मग आता मला सांगा आपण जेव्हा प्लस होता तेव्हा 4 काय केले इथं मायनस केले. मग आता लेफ्ट साइडला -5 आहे याला रिमूव्ह करायचं असेल तर दोन्ही साइडला काय करावं लागेल +5. त्यामुळे x - 5 + 5 = 3 - 5. सॉरी काय करायचं +5 कारण दोन्ही साइडला आपल्याला काय करायचं आहे +5. इथं दोन्ही साइडला काय केलं आपण एका साइडला आपण प्लस करायलो दुसऱ्या साइडला मायनस करायलो असं जमेल का असं जमणार नाही. का होईल की +5 - 5 काय झाले 0. दॅट्स व्हाय लेफ्ट हँड साइडला कोण शिल्लक राहिला फक्त x. 3 आणि 5 यांची ऍडिशन किती होईल 8. मग आन्सर काय असेल x ची जी व्हॅल्यू आहे
ते व्हेरिएबल काय आला त्याचा 8 आला. तिसऱ्या गणितामध्ये पहा, इथं आपण मल्टिप्लिकेशन टाइप घेऊ. पहा 4x इज इक्वल टू 12. काय घेतलं मी? सोपं घेतलं. काय घेतलं? 4x इज इक्वल टू 12. मग अशा वेळेस काय करायचं मला की पहा 4x आहे, 4 गुणाकारात आहे का? इथं 4 आणि x मध्ये काही नाही, म्हणजे कोणती क्रिया आहे? गुणाकाराची आहे. मग गुणाकारातली एखादी संख्या कोण कमी करू शकतो? भागाकार. म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येनं भागितलं तर उत्तर किती येतं? 1. म्हणून त्या लेफ्ट साइडला 4 आहे, म्हणून आपण तिथे पण 4 ने भागणार आणि 12 ला सुद्धा आपल्याला कितीने भागावं लागेल? 4 ने भागावं लागेल. 4 4 हे कॅन्सल होतील. 4 1 4 शिल्लक काय राहतील? फक्त x आणि 4 त्रिक किती येईल? 12. आणि म्हणून आन्सर किती असेल इथं? x इज इक्वल टू 3. आता हे पाहिल्यानंतर ठीक, काही गरज नाही आपल्याला. चौथा गणित घेऊ आपण भागाकारा संदर्भात. x डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2 असं गणित घेतलं आपण. ठीक आहे. x डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2. आता इथं काय बरं? x ला आपण 5 न भागितलं. 5 न काय केलं आपण? इथं भाग दिलेला आहे. मग 5 न भाग दिलेला आहे तर भागाकारच्या विरुद्ध क्रिया कोणती आहे? गुणाकार. ऑब्वियसली. मग याचा अर्थ काय झाला? समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला कितीने गुणावं लागेल? 5 ने गुणावं लागेल. करेक्ट. मग 5 ने गुणल्यानंतर हे 5 आणि 5 कॅन्सल झाले. अंश आणि छेदामध्ये सारखी संख्या असेल तर ती काय होते? कॅन्सल होते. शिल्लक काय राहिलं? x आणि 5 दोन्ही 10. आणि म्हणून आन्सर किती येईल? 10. येते लक्षात? आता हा झाला आपला बी पॅटर्न. कोणता पॅटर्न झाला? बी पॅटर्न. आता आपण कोणत्या पॅटर्न कडे चाललो? सी पॅटर्न. सी पॅटर्न मध्ये आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं असेल. मग त्या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल आहे त्याची किंमत ती आहे का नाही तुम्हाला यस किंवा नो सांगायचं. ठीक आहे. जसं की एक्झाम्पल पहा. आता पहिलं एक्झाम्पल घेतो मी. m प्लस 5 इज इक्वल टू 7 आणि व्हॅल्यू देतो मी पहा m इज इक्वल टू 2. ही एक इक्वेशन आहे आणि व्हेरिएबल किती दिला आपल्याला? इथं 2 दिला. मग हे व्हेरिएबल आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. मग अशा प्रकारची गणितं सोडवताना आपण काय करणार बरं सांगा? तुम्ही काय करायचं की कोणती जिकडे इंग्रजी अक्षर आहे ती साईड घ्यायची. लक्षात आलं? तर इंग्रजी अक्षर कुठे बरं? m प्लस 5. समीकरणाचे कुठे आहे ते? डाव्या बाजूला. मग इथं तुम्ही काय लिहायचं माहिती का? लेफ्ट हँड साइड. काय लिहायचं तुम्ही इथं? चला लेफ्ट हँड साइड काय आहे? m प्लस 5. m ची किंमत किती आहे? 2. इथं 2 पुटअप करा. 5 आणि 2 किती आले? 7. 7 आहेत का इथं? म्हणजे याचा अर्थ काय झाला बरं? हे लेफ्ट हँड साइड ही राईट हँड साइडच्या काय आली? इक्वल आली. आणि जर लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडच्या इक्वल असेल तर m इज इक्वल टू 2 हा त्या इक्वेशनचा काय असेल? व्हेरिएबल असेल. आणि म्हणून इथं आन्सर लिहिणार तुम्ही m इज इक्वल टू 2 इज व्हेरिएबल ऑफ इक्वेशन. आलं लक्षात? मग एखादी व्हॅल्यू हे त्याचं इक्वेशन व्हेरिएबल आहे का नाही हे कसं तपासायचं लक्षात आलं तुम्हाला? ओके. अजून एक गणित घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसरं गणित घेतो मी. a मायनस 7 इज इक्वल टू 3. ओके. आणि a ची व्हॅल्यू घेतो मी 10. काय घेतो मी? a ची व्हॅल्यू 10. मग आता इथं काय करणार तुम्ही सांगा? हे इक्वेशन आहे तुमचं. इक्वेशनची कोणती साइड घेणार?
लेफ्ट हँड साइड काय आहे a मायनस 7. a ची किंमत किती टाकायची 10. 10 मधून 7 वजा करा किती राहील 3 राहतील. 3 आहेत का इथं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडची काय आहे इक्वल आहे. इक्वल असेल याचा अर्थ a बरोबर t 10 हा त्या इक्वेशनचा काय आहे व्हेरिएबल आहे. म्हणून उत्तर काय येणार तुम्ही सांगा a is equal to 10 is variable of equation. इक्वेशनला तुम्ही असं शॉर्टकट पण लिहू शकता. आणि पुढचं शेवटचं गणित यावर आधारित घेऊ आपण. a minus 5 is equal to 4 and a is equal to 21. ही व्हॅल्यू दिली तुम्हाला येते लक्षात. a upon 5 is equal to किती आहे 4 आणि a ची व्हॅल्यू 21 हे त्याचा व्हेरिएबल आहे का हे आपल्याला काय करायचं आहे चेक करायचं आहे. मग चेक करताना आपण काय करणार बरं सांगा. अगोदर काय घेणार लेफ्ट हँड साइड काय आहे a अपॉन 5. मग सांगा किती 21 अपॉन 5. मग मला सांगा आता 5 न 21 ला पूर्ण भाग जातो का नाही. म्हणजे याचा अर्थ लेफ्ट हँड साइड किती आली 21/5 आणि राईट हँड साइड किती होती आपल्याकडे 4. म्हणजे याचा अर्थ काय झाला की लेफ्ट हँड साइड ही राईट हँड साइडच्या इक्वल आहे का नाही. जेव्हा इक्वल असेल तेव्हा त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह लिहायचं बरोबरचं. आणि जर इक्वल नसेल तर काय करायचं माहिती काय बघा बरोबरचं चिन्ह काढायचं तुम्ही जे इज इक्वल टू आहे आणि त्याच्यावर कोणती रेष मारायची उभी रेष मारायची. म्हणजे याचा अर्थ काय असतो की ते इक्वल नाहीत बरोबर आहे का. आणि म्हणून मग मला सांगा a इज इक्वल टू 21 हा त्याचा व्हेरिएबल होईल का नाही. आणि म्हणून तुम्ही तर काय लिहिणार सांगा a इज इक्वल टू 21 इज नॉट अ व्हेरिएबल ही राहिला व्हेरिएबल ऑफ इक्वेशन. म्हणजे a बरोबर 21 त्या इक्वेशनचा व्हेरिएबल नाहीये. आता कोणता पॅटर्न पाहिला का आपण सी पॅटर्न. आता कोणत्या पॅटर्न येणार आहे आपण डी. आता आपण बोलणार आहोत डी पॅटर्न संदर्भात. आता डी पॅटर्न मध्ये काय करायचं तुम्हाला ही इक्वेशन जे आहे हे डायरेक्ट सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं आहे डायरेक्ट सॉल्व्ह करायचं आहे. कसं पहा जसं की तर मी लिहितो m मायनस प्लस लिहितो अगोदर 7 इज इक्वल टू 15. हे पहिलं गणित घेतो मी ठीक आहे. वाटल्यास कलर चेंज करतो. काय घेतलं होतं गणित मी सांगा m प्लस 7 इज इक्वल टू 15. तर अशा केस मध्ये तुम्ही काय करायचं सांगा. आता दोन्ही साइडला -7 करणं काय आणि हा जो +7 आहे तो अपोजिट साइडला काय करायचा तुम्हाला -7 करायचा. याचा अर्थ काय झाला m इज इक्वल टू 17 आणि प्लस 15 आणि +7 अपोजिट साइडला किती होती -7 आणि सो 15 मधून 7 मायनस केले तर आन्सर किती आलं 8. चौथं असंही तुम्ही करू शकता. यामध्ये आपण वाटल्यास हे घेऊ x minus 5 is equal to 30. सांगा काय करतो इथं x अपोजिट साइडची घ्यायची काय आहे is equal to 13 minus 5 अपोजिट साइडला गेल्यावर काय होती +5 आणि 13 and 15 किती होतात 18 होईल. सो आन्सर किती आलं 18. मल्टिप्लिकेशन संदर्भात उदाहरण घेऊ आपण. 3x is equal to 27 किंवा थोडंसं आणखी मोठं घेऊ आपण
3x plus 1 is equal to 28 असं गणित घेतलं समजा मी. तर हे गणित सोडवताना थोडंसं आता स्टेप वाढतील पहा. हे प्लस 1 आहे, अपोजिट साइडला गेल्यावर काय होते -1. पहा dx is equal to 28 minus 1. 28 मधून 1 मायनस करा 27. आता 3 आणि x मध्ये कोणती क्रिया आहे बरं? मल्टिप्लिकेशन. गुणाकार आहे, अपोजिट साइडला काय होईल? भागाकार. सो x is equal to 27 divided by 3 आणि 3 9 चा 27. मग व्हेरिएबलची व्हॅल्यू किती आली? 9. ओके. आणि राहिला डिव्हिजन संदर्भात, तर काही काही आन्सर फ्रॅक्शन मध्ये सुद्धा येऊ शकतात. पहा x upon 5 minus 1 is equal to 11 असं घेतलं होतं. ठीक आहे. मग आता सांगा काय होईल इथं? आता तुमच्या पदावलीचा नियम जो आहे ना त्याच्यापेक्षा हा डिफरंट नियम आहे. पहा सर्वात अगोदर आपल्याला संख्या ट्रान्सफर करायची. इथं कोण आहे बरं? -1. अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील? मग सांगा x upon 5 is equal to 11 plus 1. सांगा काय होईल? 11 plus 1 म्हणजे किती झाले? 12. त्यानंतर आता इथून पुढचं एकदा लिहितो. आता x भागाकारामध्ये अपोजिट साइडला गेल्यावर पुढे जाईल तो गुणाकारात. सो x is equal to 12 into 5. सांगा 12 + 5 = 60. मग आन्सर किती आलं? 60 हे आन्सर असेल. ओके. सर्वात शेवटचा पॅटर्न कोणता असेल सांगा? कोणता पॅटर्न राहिला आपला? ई पॅटर्न. कोणता राहिला? ई म्हणजे वर्ड इक्वेशन म्हणजे शाब्दिक उदाहरण आपल्याला गणित आता सॉल्व्ह करायचे आहे. पहा हरबा ओन समशीप. हरबा नावाची एक मुलगी आहे, तिच्याकडे काय आहे? मेंढ्या आहेत. आफ्टर सेलिंग 34 of them in the market, हरबा मुलगा आहे, he still has 176 sheep. म्हणजे हरबा जवळ काही शेळ्या आहेत स्वतःच्या, त्यामध्ये त्याने किती शेळ्या विकल्या? शीप म्हणजे मेंढी. मेंढ्या किती मेंढ्या विकल्या? 34 मेंढ्या विकल्या 34 मार्केटमध्ये. तरी सुद्धा त्याच्याकडे किती शिल्लक राहिला? 176. हाऊ मेनी शीप डिड हरबा हॅव ॲट फर्स्ट? मग सुरुवातीला त्याच्याकडे किती मेंढ्या होत्या? सुरुवातीला किती होत्या तेव्हा काय कन्सिडर करणार आपण? x कन्सिडर करणार. सो आपण लिहिणार सपोज काय लिहिणार आपण? सपोज हरबा हॅव x sheep at first. काय कन्सिडर केलं बरं आपण? की हरबाकडे असणाऱ्या सुरुवातीच्या मेंढ्यांची संख्या किती कन्सिडर केली आपण? x. मग आता मला सांगा x होत्या, x मधल्या किती सेल केल्या? 34. विकल्या म्हणजे प्लस होणार का मायनस होणार? मायनस. म्हणजे सुरुवातीला ज्या होत्या त्यामधून 34 विकल्या, मग शिल्लक किती राहिले बरं त्याच्याकडे? 176. आता याला तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. डायरेक्ट पद्धतीने करा किंवा मी तुम्हाला जी मेथड सांगितली होती पहा x - 34. मायनस असेल तर काय करायचं इथं? प्लस. आणि अपोजिट साइडला सुद्धा काय करायचं? प्लस. मग सांगा हे कॅन्सल झाले बरोबर. x is equal to दोघांची बेरीज किती? 6 आणि 4 10, 17 आणि 3 20 आणि 21 किती? 210. आणि मग तुम्हाला शेवटी उत्तर लिहायचं. काय लिहायचं आहे? उत्तर. वाटल्यास इथं आन्सर असं टाकायचं है ना. हरबा हॅव 210 sheep at first. म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे किती? 210 शीप्स होते. सेकंड जे गणित आहे त्यामध्ये पहा साक्षी प्रिपेअर सम जॅम
at home and fill in bottle. तर साक्षीने काय केलं, जॅम तयार केला आणि काही बॉटल मध्ये तिनं भरलं समान वजनात. After giving away 7 of the bottle to her friend, she still has 12 for herself. म्हणजे तयार केल्यापैकी तिनं तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना किती दिल्या, 7 बॉटल दिल्या, तरी सुद्धा तिच्याकडे किती बॉटल शिल्लक आहेत, 12 शिल्लक आहेत. हाऊ मेनी बॉटल शी मेड इन ऑल. मग त्यानं एकूण किती बाटल्या जॅम तयार केलं होतं. She filled 250 gram of jam in each bottle. What was the total weight of the jam she made? जर एका बॉटल मध्ये 250 ग्रॅम जॅम होतं, तर एकूण जॅमचं काय करायचं आपल्याला, वेट म्हणजे काय करायचं, वजन. आता पहा, मला सांगा की सपोज काय गृहीत धरणार बघा आपण. सपोज साक्षी प्रिपेअर्ड किती बॉटल्स, एक्स बॉटल्स. साक्षीने किती बॉटल तयार केल्या, एक्स बॉटल तयार केल्या. मग आता मला सांगा, एक्स मधल्या त्याने किती विकल्या, 7 दिल्या, म्हणजे कमी केल्या, म्हणून काय घेतलं आपण, मायनस. तरी सुद्धा तिच्याकडे शिल्लक किती राहिल्या, 12. मग सांगा x इज इक्वल टू -7 अपोजिट साइडला गेल्यावर +7 किती आन्सर येईल, 19 है ना. कारण तिच्याकडे एकूण बॉटल्स किती होत्या, 19. सो तुम्ही लिहू शकता की साक्षी प्रिपेअर्ड 19 बॉटल्स. आता आपला प्रश्न काय आहे की एका बॉटल मध्ये 250 ग्रॅम, बरोबर. तिने काय केलं, जॅम भरलेला आहे. मग आता जॅमचं वजन करायचं आपल्याला. मग मला सांगा, टोटल वेट करायचा असेल तर काय करणार बरं आपण. बाटल्यांची संख्या किती आहे, 19, आणि एका बॉटल मध्ये किती आहे, 250. शून्याला 0, 25 ला 225. 25 ला किती होतं, 225. आजची किती येतील, 22. 25 एका 25, बरोबर. 25 आणि 22 दोघांची बेरीज करा, किती, 47. ओके. सो आता मी कट करतो. आता हे 47 चे 50 काय आलं बरं, ग्रॅम आलं. आता तुम्हाला माहित आहे ग्रॅम कुठपर्यंत असतं, 999 पर्यंत. 1000 झालं की त्याचं रूपांतर कशामध्ये करू शकतो आपण, किलोग्रॅम. ग्रॅमचं किलोग्रॅम करताना काय करतो बरं आपण, 1000 ने भाग देतो. आता हा शून्य कटला, बरोबर. आणि या 2 शून्यामुळे दशांश चिन्ह किती स्तरापर्यंत द्यावं लागेल, 2 स्तरापर्यंत. म्हणजे इथं आन्सर किती, 4.75 किलोग्रॅम. किंवा इथे तुम्ही 0 दिलं तर चालतो, काय अडचण नाही. येते लक्षात, 0 ला काय फरक पडतो का, नाही. सो 4 किलो आणि 750 ग्रॅम एवढा तिने जॅम काय केला होता, तयार केला होता. शेवटचा गणित घेऊ आपण. अर्चना बॉट सम किलोग्राम्स ऑफ व्हीट. म्हणजे अर्चनानं काही गहू विकत घेतला. शी रिक्वायर्स 12 किलोग्राम पर मंथ. प्रत्येक महिन्याला किती गहू लागतो, 12 किलो. शी गॉट इनफ व्हीट मिल्क फॉर 3 months. आणि किती महिने तिनं 12 किलो वापरला, 3 महिने वापरला. आफ्टर दॅट शी हॅड 40 किलोग्राम लेफ्ट. म्हणजे प्रत्येक महिन्याला 12, असे किती महिने वापरले तिनं, 3 महिने. तरी सुद्धा तिच्याकडे किती शिल्लक राहिला, 14 किलो शिल्लक राहिला. हाऊ मच व्हीट हॅड अर्चना बॉट ऑल टुगेदर. म्हणजे तिच्याकडे सुरुवातीला एकूण एकत्रित किती गहू होता. मग मला सांगा, सपोज टोटल व्हीट किती किलोग्राम धरू आपण, x किलोग्राम, बरोबर. आता मला सांगा, हे जे x आहे यामधून प्रत्येक महिन्याला 12 अशी किती महिने तिने वापरले,
3 महिने म्हणजे 12 गुणिले 3 काय घ्यावं लागेल आपल्या इथं 12 गुणिले 3 लक्षात आलं आणि तरी सुद्धा तिच्याकडे शिल्लक राहिला किती सांगा 14 किलो मग x मायनस 12 किती 36 14 x बरोबर 14 मायनस 36 अपोजिट साइडला गेल्यावर प्लस 36 किती होईल सांगा 50 किलोग्रॅम म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे एकूण किती होता 50 किलोग्रॅम तांदूळ होता ओके